तर लातूर शहर आणि निलंगा तालुक्यामध्ये सौम्य धक्के जाणवले असून 3.6 ते 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या 4 धक्क्यांची नोंद झालेली आहे। या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे। भूकंपाचे धक्के जाणवत असताना नागरिकांनी घाबरून न जाता मोकळ्या जागेमध्ये थांबावं आणि दगडमातीच्या घरात राहणं टाळावं असं आवाहन प्रशासनाने केलेले आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे। त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात। माधव, मराठवाड्यातील 4 जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। पहाटे 1:20 ते 1:32 4 वेगवेगळ्या वेळामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। भूकंपमापन केंद्रामध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे। जे 4 पैकी सगळ्यात मोठा जो धक्का होता तो 4.6 रिश्टर स्केलचा होता। त्यानंतर 3.6, 4.1, 3.9 असे रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। या भूकंपाचं केंद्र हे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या एका गावातलं आहे। त्यासोबतच परभणीमध्ये सुद्धा असेच धक्के जाणवले आहेत आणि विशेष म्हणजे लातूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा असे धक्के जाणवले आहेत। विशेषतः ज्यावेळेस मोठे भूकंपाचे धक्के मराठवाड्यामध्ये जाणवले होते त्यावेळेस त्याचं केंद्र हे लातूर जिल्हा, निलंगा, किल्लारी या परिसरामध्ये होतं, पण आता ते नांदेड, परभणी, हिंगोली या परिसरात सुद्धा दिसून येऊ लागले अशी शक्यता आहे। तशी नोंद होऊ लागलेली आहे। त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, लोकांनी अत्यंत शांततेने घराच्या बाहेर पडावं, घाबरू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। या संदर्भातली नेमकं हे केंद्र कुठून आहे, कशा पद्धतीने हे धक्के बसतायत याची संपूर्ण माहिती आज दुपारपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून त्या जिल्ह्यातल्या दिली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र आज पहाटे 1:20 ते 1:32 जे धक्के जाणवलेले आहेत त्या धक्क्यामुळे अनेक लोक घाबरून घराबाहेर पडले, भयभीत झालेले आहेत। दिलेल्या सविस्तर माहितीसाठी